आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. प्रवीण दादा बात्रेंचे देखील आम्ही विशेष आभार या स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. जबरदस्त क्रीडा सोहळा आई गावदेवी क्रिकेट क्लब आयोजित भालगाव प्रीमियर लीग 2025 BPL. खर तर मित्रांनो, आयुष्यामध्ये पैसा सर्वजण कमवतात, परंतु देण्याचं जे दानत्व आहे, दातृत्व आहे, ते काहींमध्येच पाहायला मिळालंय. असे दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहतो. व्यासपीठावर भास्कर दादांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला ते आले. प्रवीण दादा म्हात्रे यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानतो आणि आणि त्यांचा संपूर्ण हा जो ताफा तुम्ही पाहतायत त्या सर्व सहकाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. या BPLच्या माध्यमातून सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज हो यावेळेला लॉफ्ट करण्यात आलेला आहे. सरळ लॉंग ऑनला VIP डाईज वरती रमेश दादा म्हात्रेंना सलामी देणारा उत्तुंग षटकार. पैसा किती आहे हे कोणीच कधी पाहायला येणार नाही. या बॉल नंतर आपण चर्चा करूच. यावेळेला अपील करण्यात आली होती. तुमच्या तिजोरीमध्ये पैसा किती आहे हे कोणीच कधी पाहायला येणार नाही. भास्कर दादा, आज तुमच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही पाहतायत तुमच्या घराच्या पायरीवर चपला आहेत ना, त्या मोजून आज खऱ्या अर्थानं तुम्ही केलेले समाजकार्य, तुम्ही केलेले विकास कामं आणि तुम्ही जनतेसाठी, गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी धावलेलं ती वेळ आज खऱ्या अर्थानं तुमच्या पायरीवरच्या चपलांनी दाखवून दिलेली आहे. एवढा प्रचंड जनसमुदाय आज तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी येतोय. यावरून तुमची संपत्ती ओळखावी. षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज भास्कर दादांकडनं या ठिकाणी दिलं जाणार आहे. यावेळेला क्लासिकल फटका कट करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या बाहेर बॉल सीमा पार चौकार. माणसं कमव. आयुष्यामध्ये पैसा सर्वजण कमवतात, माणसं कमवणं गरजेचे आहेत. आणि आज खरोखरच आपण पाहतो या उपस्थितीनं मन भरून आलं. अनेक सारे मान्यवर सकाळच्या सत्रापासून जोडले जातात. काहींच्या मनोगतामध्ये ऐकायला मिळालं की बालगावासाठी आणखी जी काही मदत लागेल मैदानासाठी विशेषतः बऱ्याचशा जणांनी व्यक्त केलं. खरोखरच हे प्रेम बघून खूप बरं वाटलं. आणि इथे बॉल डायव्हर्ट झालेला आहे. बॉल आता पुन्हा सरकते बाउंड्रीच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तिथे पाठलाग करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण झाल्या. BBC 11च्या विरोधात जय 11 3959. आणि BBC 11 म्हटलं तर भास्कर दादांचा संघ सध्या क्षेत्ररक्षण करतायत. क्या बात आहे. टीमचे ओनर आणि परफेक्ट ऑन टाइम मॅच सुद्धा लागलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला बघायला मिळाल्यात. फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकामध्ये चांगल्या रन स्ट्राईक एंडला बॅटर निखिल तुम्हाला पाहायला मिळेल, जो डाव्या हाताचा फलंदाज आहे. रायटी बॅटर निहालनं चांगला खेळ सुरू केला. एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. पहिल्याच बॉलवर डावाच्या षटकार त्यानं केसला होता. उमेश लसित मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी करतोय. यावेळेला ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका. इथे धावबादची संधी होती, परंतु थोडंसं फंबळ क्षेत्ररक्षकाचं बघायला मिळालं. निर्धाव चेंडू येथे आला. आपण भाल गावामध्ये आहोत आणि खरं तर ऐतिहासिक ही नगरी आहे. आपण जर या परिसराचा विचार केला, बाजूला श्री मलंगड आणि आपण पाहतोय की वारकरी संप्रदाय देखील या विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणात, सर्वात मोठा संप्रदाय. अनेक प्रवचनकार, ज्येष्ठ कीर्तनकार या विभागामधून आपल्याला नेहमीच बघायला मिळतात. समाज प्रबोधनकार या विभागामधून पाहायला मिळतात. क्रिकेटर या विभागामधून पाहायला मिळतात. कुस्तीपट्टू अनेक या परिसरामधून पाहायला मिळतात. म्हणजे हे परिसर सांस्कृतिक कलेचं, क्रीडेचं माहेरघरच आहे. क्लीन बॉल, दांडी गुल बॉल अंदर, दंडा बाहेर, फलंदाज बाद.
आलेला आहे गोलंदाज उमेश साठी. देवेश गोलंदाजी करतोय. देवेशनं शेवटच्या बॉलवरही सफलता मिळाली. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक पहिले यावेळेला संपला आणि 14 धावा स्कोर कार्ड वरती तुम्हाला बघायला मिळाला. न्यूमॅन इन नवीन फलंदाज मैदानामध्ये योगेश गोलंदाजी करण्यासाठी, गोलंदाज परेश बॉलिंग मार्कवर सेकंड ओव्हर करणं. यावेळेला चांगला फटका, क्रॅकिंग स्ट्रोक ऑफ ड्राईव्ह. सर्व बॅटनं हा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. बॅटर निहालचा डॉट बॉल येतोय. परेशचा पहिलाच डॉट तुम्हाला बघायला मिळाला. BPL भालगाव प्रीमियर लीग या नवीन वर्षात नवे स्वप्न घेऊन प्रत्येक संघ या प्रीमियर लीग मध्ये उतरलेला. आज स्वप्न कोणाचं पूर्ण होणार? स्विंग केला ऑन साइडला, तडाखा पाहायला मिळतोय निहालचा. ठोकलाय त्यानं हा दणदणीत षटकार. Beautiful timing behind the stroke and ball is going all the way to the fans for glorious sixer. Shatkar. Nihal on fire. Another use it. Back to back two in a row. काय फलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जय 113959 संघाकडून निहाल करत असताना दर्जेदार बॅटिंग, लगातार 2 षटकार. फुल अँड पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल सिक्सर. 2 लगातारचे षटकार यावेळेला आपल्याला बघायला मिळाले आणि BBC 11 संघाला आता अडचणीमध्ये टाकलेला आहे ते फलंदाज निहालनं. धावा झाल्या धावफलकावरती 26. अवघं दुसरं षटक यावेळेला मार्गस्थ असताना यानंतर जो सामना होणार आहे त्याची रूपरेषा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा बॉल लॉन्च. ऑप्शनच्या बाहेरच्या बॉलला खरोखरच मेरिटवर दिशा दाखवली आणि इथे पहा खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि बॉल सरळ निघून गेला बॉर्डरलाईनच्या बाहेर. ह्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. आयुष्यामध्ये चुकीला माफी नाहीये, क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाहीये. चुका कराल तर भोगावंच लागेल. चौकार इथे मिळाला. नेक्स्ट मॅच परी 11च्या विरोधात रियान, रुहानी 11 या 2 संघांदरम्यान तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यावं. थोड्याच वेळात भास्कर दादा चिकनकर यांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाणार आहे. केक कट करून सेलिब्रेट केला जाणार आहे. परंतु यावेळेला बॅटिंग एन्जॉय करतोय, सेलिब्रेट करतोय मैदानाच्या आतमध्ये फलंदाज निहाल. आणखी एक षटकार त्याने ठोकलाय. सिंगल टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 37. 37 धावा. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा केस संपला. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, परंतु या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा पूर्ण केल्या. 3 उतुंग षटकार आणि क्लासिकल चौकार निहारच्या बॅटमधून बघायला मिळाला. आज मागच्या दोन्ही मॅचेसमध्ये तुम्हाला अर्धशतक बघायला मिळालं. अर्धशतक झळकावलं तेजस मात्रेनं, त्यानंतर अर्धशतक झळकावलं आपण पाहतोय विनोद मडवीनं. आजच्या स्पर्धेचा हायलाइट तुम्हाला बघायला मिळालं. काही ठळक घडामोडी भालगाव प्रीमियर लीग मध्ये आणि इथे देखील आपण पाहतोय ज्या फ्लोनं बॅटिंग करतोय निहाल म्हात्रे. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. ऑफ ड्राईव्हचा फटका, धाव घेतली जात नाहीये. निहाल थांबवतो त्या ठिकाणी. डॉट बॉल आणि धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 37 धावा. 37. यावेळेला पुन्हा एकदा इनफिल्डच्या डोक्यावरून स्लॅश केलाय. चांगला फटका होता. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उपस्थित. 2 धावा तिथे मिळाल्यात. आज फलंदाजांनी कमाल केलेली आहे.
परंतु हे फलंदाज आज या स्पर्धेत चमकलेत देवाच्या कृपेने, गावदेवी मातेच्या आशीर्वादानं. जेव्हा भालचा ग्रामीण संघ कुठे बाहेर खेळायला जाणार तेव्हा या फलंदाजांनी अशीच चमकदार कामगिरी करावी. यावेळेला लॉफ्ट करण्यात आलेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला झेल पकडली आहे. फलंदाज बाद. रामदास चिकनकरनं झेल त्या ठिकाणी पकडले आणि खेळाडू बाद होतोय. बिग ब्लो, बिग लॉस फॉर द टीम. मोठा धक्का. 5 झालेला आहे. फार मोठा धक्का लागला जय 11-3959 या संघाला. ज्या विकेटचा शोध होता, ज्या विकेटची गरज होती, ती विकेट अखेर मिळाली. आदरणीय पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल इथे देखील आपण पाहतोय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. विनायक गोलंदाजी करण्यासाठी विनायकने पलटवार करून दाखवल्या. पहिल्या 2 ओव्हर्समध्ये भरपूर रन्स खर्च केले होते, परंतु विनायकनं आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. तर एक विकेट त्याला मिळाली आणि विकेट कोणाची मिळाली तर निहाल मात्रेची मिळाली. जो निहाल मात्रे अक्षरशः मैदानामध्ये धुमाकूळ घालत होता त्याला बाद करण्यामध्ये यश आलं. तो पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस, अनदर गुड बॉल, फाईन डिलिव्हरी. थोडीशी मुवमेंट पाहायला मिळाली आहे. आणखी एक निर्धाव चेंडू गोलंदाज विनायक मात्रेच्या माध्यमातून बघायला मिळाला. असे डॉट चेंडू टाकणं गरजेचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. आणखी एक निर्धाव. सातत्याने गोलंदाजी निर्धाव बघायला मिळाली. विनायकने केला पलटवार. धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39. ॲक्वा वॉटर फिल्टर आम्हाला या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आलेले अरविंद भाई या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. आणि त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. वेलकम अरविंद भाई. तर या ठिकाणी नक्कीच मित्रांनो एक मेगा सन्मान, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सर्वात मोठं सहाय्य केलेलं आहे, अर्थातच आदरणीय भास्करदादा चिकनकर साहेबांना आपण या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत. आणि विशेष म्हणजे आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खास खास उपस्थिती आदरणीय रमेश सुकऱ्या म्हात्रे साहेबांची तुम्हाला बघायला मिळाली आहे. आणि त्यांच्या समवेतच प्रवीणदादा म्हात्रे देखील आलेले आहेत आणि त्यांच्या वतीनं मेगा सन्मान भास्कर दादांचं केलं जातं. एकदा जोरदार टाळा वाजू द्या मित्रांनो. एक भरपूर मोठं आणि गोड व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमी एक पाऊल पुढे असणारं आणि बालगावासाठी, बालगावातील अनेक या पंचक्रोशीतील गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी धावून येणारं व्यक्तिमत्व आदरणीय भास्कर दादांचा वाढदिवस यावेळेला साजरा केला जात आहे. हे षटक संपल्यानंतर आपण बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत. पुन्हा एकदा आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. सेकंडचा कॉल आणि 2 धावा येथे पूर्ण झाल्या. थर्डचा कॉल, 3ऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला परंतु रिस्पॉन्स मिळाला नाहीये स्ट्राईक एंडला असलेल्या बॅटरकडनं. आणि फलंदाज होतोय धावबाद. धक्का लागतोय टीम J11ला. निवृत्ती गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये. 42 42 रन्स. आज सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था भास्कर दादांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये आकर्षक ट्रॉफीज, मंडपची व्यवस्था, त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला टीव्ही स्पॉन्सर देखील भास्कर दादांच्याच वतीने करण्यात आलेले आहे. देण्याचं दानत्व असणं फार गरजेचं आहे. दानशूर स्वभावाचे व्यक्तिमत्व. निवृत्तीने कमाल केली आहे. महत्वाचं म्हणजे विनायकनं या षटकामध्ये कमाल केली. 3ऱ्या ओव्हरमध्ये या मॅच मध्ये पूर्णपणे बॅक करून देत असताना BBC 11ला
दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे राहिलेला आहे, परंतु यावेळेला पहा 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. स्कोर मोजअप इथं डबल. टीमची टोटल तुम्ही पाहताय धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 44 आकडा व 44 रन्स. एकूण 7 संघांना तुम्ही इन ऍक्शन मध्ये बघितल्या स्पर्धेमध्ये खेळताना. 7 फ्रँचायझी, 7 ओनर्स. हो, यावेळेला ओव्हर पिच बॉल परफेक्टली मिडल ऑफ द बॅट घेत असताना बॉलला फेकून दिला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. सरळ रेषेमध्ये हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला, फेकून दिलं सरळ सीमा पार. प्रफुल्लच्या बॅटमधून हा षटकार तुम्हाला बघायला मिळाला. 50 धावा, 50 अप. संघाची धावसंख्या 50. पुन्हा फुल टॉस बॉल. हा देखील चेंडू निघून गेला सरळ फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. षटकार. काय फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्न प्रफुल्ल करतोय. लगातार 2 षटकार, लगातो 6. BPL 2025 सीझन 5. छप्पन अब तक 56. शेवटचा बॉल. बॅटिंग प्रफुल्ल जोमाने करतोय, जोशानं करतोय आणि शेवटच्या बॉलवर देखील आला चौकार. काय फिनिशिंग टच दिले आणि 60 धावा अखेर या ठिकाणी बनवल्या जय 11 3959 संघानं. आणि BBC 11 भास्कर दादांच्या संघासमोर टार्गेट आता ठेवलेलं आहे ते 61 धावांचं. वाढदिवस आपण यावेळेला साजरा करत आहोत. प्रथमतः सत्कार केला जाणार आहे. मनामध्ये असणारी व्यक्ती आणि तिचा पहिला सन्मान झाला पाहिजे, कारण वाढदिवस जोरदार टाळ्याने आपण स्वागत करू. ज्या व्यक्तीचा सन्मान या ठिकाणी होत आहे त्या व्यक्तीने ही स्पर्धा भरवण्यासाठी अतोनाट प्रयत्न या मॅनेजमेंट कमिटीने करावी, म्हणून अनेक साऱ्या सोयीस्कर गोष्टी या स्पर्धेमध्ये त्याने दिल्या. त्यांच्या वडिलांच्या खरं तर स्मरणार्थ 2 ट्रॉफ्या, जेवणाची सुविधा, TV आणि अनेक साऱ्या खरं तर अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आम्ही या 5व्या सीझनमध्ये अंतकरणामध्ये ठेवणार आहोत. आपण एक या ठिकाणी बर्थडे जो आहे तो सेलिब्रेशन करणार आहोत, कारण दादांचा वाढदिवसाचं औचित्य साधून आपण जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व म्हणजेच भास्कर दादा चिकनकर यांचा वाढदिवस आज आपण साजरी केला. रायगडाची भव्यता, पुरंदराची दिव्यता, सह्याद्रीची उंची लाभो अशी आपण प्रार्थना करूयात. आई जगदंबे चरणी, आई एकविरा चरणी खरं तर आपण यही साखळ घालूयात की आई एकविरा त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि आई गावदेवीचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या शिरावरती राहू दे. आणि डोक्यावरचं जे मायेचा हात आहे ते मायेचा हात आम्हा गोरगरिबांवरती भास्करदादा चिकनकर यांचं खरं तर यांच्यावरती राहावं, त्यासाठी आपण प्रार्थना व्यक्त करूया. सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. रमेशजी सुकऱ्या मात्रे यांचं आगमन. जोरदार टाळ्याने आपण दादांचं स्वागत करू. एक असा व्यक्ती ज्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचं हसू म्हणजे समाजाचं समाधान असं, आणि समाजाचं समाधान करत असताना फक्त दान हे नेतृत्व ज्यांचं राहिलं, असंच रमेशजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी केलं. त्यांचे सुपुत्र त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत.
कारण वडिलांच्या पावलांवरती पाऊल ठेवून जेव्हा एखादा मुलगा पुढे जातो तेव्हा वडिलांच्या विचारांचं आचरण तो करून ते आचरणात आणतो आणि आचरणात जेव्हा आणल्यानंतर आपण समाजाच्या हितासाठी वडिलांच्या दिशेने ते मार्गक्रमण करतो. त्यांचाही आपण सन्मान या ठिकाणी केला. त्यानंतर आपले गायकवाड साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. सन्मान आपण या ठिकाणी गायकवाड साहेबांचा करत आहोत. भास्कर दादा चिकनकर यांच्या शुभ हस्ते. अनेक सारे मान्यवर आहेत. खरं तर 1200च्या शतकामध्ये आपल्याला दिलेली संतांची शिकवण रामदासजी म्हात्रे साहेबांचा सुद्धा आपण सन्मान करूयात. डॅशिंग डायनॅमिक ज्यांची पर्सनॅलिटी त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मी सुनीलजी चिकनकर यांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करावा. मी आवर्जून सांगेन दादा, या ट्रॉफ्या जरी छोट्या असल्या तरी आमच्या भालवासियांचं मन खूप मोठं आहे आणि मनाचा दिलदारपणा आणि त्या मनाचा दिलदारपणाला अनुभवण्यासाठी तुम्ही या ठिकाणी आलात. तसेच सन्मान्य गिरीजी पाटील साहेब यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करण्यात यावा. मी गिरीजी पाटील यांना विनंती करतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित म्हात्रे मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्कारासाठी यायचंय. आपण सन्मान या ठिकाणी करत आहोत. आमच्या गावचे खरं तर प्रथम नागरिक अभिजित भाऊ यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. खरं तर मलाही सांगण्यात आनंद होतो की गावदेवीच्या मंदिराचं सुशोभीकरण त्या ज्या टाइल्स लावलेल्या आहेत आणि दादांच्या माध्यमातून जी गावदेवीची सेवा झालेली आहे, मी खरं तर गावदेवीलाही खरं तर साखळं घालतो की दादांच्या सर्व आशा अपेक्षा पूर्ण व्हाव्यात. आपण खरं तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देत आहोत रोहित म्हात्रे हा खेळाडू. मी रमेश दादांना विनंती करतो की हे 500चं कॅश प्राईज त्यांचे जिवलग मित्र करण म्हात्रे यांच्याकडनं ते देण्यात आलं. ते पारितोषिक देऊन आपण या ठिकाणी रोहितला सन्मानित करा. हेच यंगस्टर पुढे जाऊन चांगलं नेतृत्व करतील. आणि पहा, दादांच्या माध्यमातून सुद्धा हे कॅश प्राईज त्याला देण्यात येत आहे, कारण मागच्या मॅचचा कामगिरीचा जो वाटा त्यांनी उचलला गेला दादांच्या माध्यमातून सुद्धा हे कॅश प्राईज. सो आपण स्वागत केलं रोहित म्हात्रेचं. धन्यवाद. तुमचा असाच आशीर्वाद या स्पर्धेला. अभिजित भाऊ यांना आपण विनंती करूयात की तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. त्याच मंचाचा खरं तर सन्मानाचा तुम्ही स्वीकार करा. आमच्या गावातले प्रथम नागरिक अर्थातच बंट्या दादा यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करत आहोत. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. माणुसकी जपणारं, सर्वांना गर्व वाटणारं हे 5वं पर्व या स्पर्धेचं. आणि 5व्या पर्वामध्ये तुम्ही या 5व्या पर्वाचे साक्षीदार आहात. या साक्षीला मी कदापि विसरू शकत नाही. तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्ही आमच्या मंचाची शोभा वाढवली, तुम्ही सर्व एकत्रित येऊन या स्पर्धेला प्रेम दिलं. तुमचं पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतकरणाने सरसे स्वागत करत आहोत. जरूर दादांचे 2 शब्द आम्हालाही ऐकण्यात खरं तर रस आहे. दादांचे 2 शब्द ओपिनियन दादा तुम्ही ऐकवायचे. आज आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना, ज्याने आयोजन केले त्या सर्व कार्यकर्त्यांना आणि या ठिकाणी कॉमेंटेटर आपले त्यांना सुद्धा, आणि माझा खास माणूस, अनेक लाखो काही लाख लोकांच्या मध्ये मी वावरत असतो, पण माणसं मला चांगली ओळखता येतात. आज आमच्या भास्करचा वाढदिवस आहे आणि महिना 15 दिवस अगोदरच आमची एक मीटिंग फिक्स होती आजच्या दिवसाची. आजच्या दिवशी काही नेते म्हणा काही आम्हाला भेटणार होते आणि निघायचं होतं. संध्याकाळी आलो तर कदाचित येऊ शकत नाही आणि भास्करचा वाढदिवस मी चुकवू शकत नाही, म्हणून भास्करला सांगितलं होतं मी तिथे येथे येणार. कारण त्याच्या पेहरावावरून जाऊ नका. फणसा अंगी काटे पर अंतरी फळे रसाल गोमटे, असा तो माणूस आहे. खूप प्रामाणिक आहे आणि याच्यावर बरोबर जाताना 100% भरोसा आपण ठेवू शकतो, असा हा माणूस आहे, प्रामाणिक. तर या ठिकाणी त्याने वाढदिवसानिमित्त तुमच्या गावाल्यांना आनंद देण्यासाठी या क्रिकेट मॅचचं आयोजन केलेलं आहे. आपण क्रिकेट खेळणाऱ्यांचं कौतुक नेहमीच करत असतो. काही फिल्डर खूप चांगले असतात. आपल्यामध्ये सुद्धा आज ह्याचा मलिंगाचं नाव घेतलं पण बुमराह आपला आहे. आपल्यामध्ये बुमराह आहेत, कोहली आहेत, रोहित शर्मा आहे, आता तेजस्वी जयस्वाल आहेत.
अनेक बॉलर आहेत आपल्या समाजामध्ये देखील, परंतु वाव नसल्यामुळे पुढे जात नाहीत. असो, सगळेच काय केले तर मग सर्वच लॉटरी सगळ्यांची लागत नसते. परंतु या ठिकाणी क्रिकेटपटू, बॉलर, फिल्डर, अंपायर, परंतु कॉमेंटेटर नसला. भागेश म्हात्रे, खरोखर मी भारावून गेलो त्याची कॉमेंट्री बघून. आज तुम्ही बिना कॉमेंट्रीची मॅच बघा, निर्जीव वाटेल तुम्हाला, परंतु त्याच्यात जिवंतपणा कसा होतायचा, रंगत कसे आणायची, त्या अशा माणसांकडून शिकायचं असतं. खरोखर ज्यांच्याकडे शब्दधन असतो, ज्याच्या मनामध्ये शब्दधन असतो, तेच हे बोलू शकतात. तुम्ही एक माईक घेऊन कुणीतरी या इथे आणि बोलून बघा, माईकवरती तुम्ही काय कसं मनोरंजन करू शकता. त्या मॅचमधील जिवंतपणा तुम्ही नाही दाखवू शकत. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येड्या गबल्याची का म्हणून. धन्यवाद. पुन्हा सर्वांना एकदा शुभेच्छा. आजचा दिवस आनंदाचा आहे, असाच आनंद तुमच्या आयुष्यभर लाभो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. मोलाचे हे तुमचे शब्द होते, जे खरं तर आम्ही आमच्या आचरणात आणू. जसा आपण म्हणतो ना की भगवंत सर्वांना एक हिरा म्हणून जन्माला घालतो, परंतु चमकतो तोच जो घनाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. भूमिपुत्र म्हणून समाजसेवा ही करणं मोठी गोष्ट आहे आणि समाजाची तुम्ही दादा सेवा करतात. जरूर मी आभार तुमचंही व्यक्त करेन. आभार मी व्यक्त करेन खरं तर मोनीश पाटील आणि समीर ठाकरे यांचं, कारण त्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून ज्या क्रिकेटच्या ओवी तुमच्यापर्यंत सांगितल्या गेल्या आणि क्रिकेटचा प्युअर रस तुम्हाला त्याने दाखवला गेला. सो त्यांचा ही या स्पर्धेमध्ये मोठा वाटा आहे. सो मी त्यांचंही खरं तर आदराने सन्मान करतो. कारण बहुतांश असं आपण समीर बघत असतो की बहुतांश समालोचक असतात. प्रीमियर लीग म्हटली गेली तर मग तिथे वेगळं दृश्य असेल, रेग्युलर मॅचेस नाही आहेत, मग प्रीमियर लीग मी ती करणार नाही. परंतु तुम्ही माझे मित्र आहात आणि माझ्या मैत्रीला खरं तर तुम्ही हाकेला धावून आलेत, त्यासाठी तुमचंही आम्ही आभार व्यक्त करतो. आम्ही आभार सर्व मान्यवरांचं त्यांच्यासोबत आलेले पाठीराखे त्यांचा करू. कारण माणुसकीचे नाते जोपासले जरूर तुम्ही, परंतु ती माणसं तुमच्या आत्तापर्यंत सोबत आहेत आणि ती शेवटपर्यंतही सोबत राहतील. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना या व्यासपीठाच्या माध्यमातून, BPLच्या माध्यमातून मी मनापासून तुमचा आभार व्यक्त करतोय. हे जाऊया ऑन गोईंग मॅचकडे. पाहुणे जरूर आपल्यापासून रजा घेतात, परंतु मी पुन्हा एकदा तुमचं शतश आभार व्यक्त करेन. सामन्याला भावेश रसाल, आमचे बॅनरमॅन भावेश रसाल या ठिकाणी आलेले आहेत. या वेलकम, तुमचंही सहर्ष स्वागत. तसेच आमचे ॲक्वागार्ड ज्याने आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे, अरविंद भाई यांचं या ठिकाणी आगमन. मोरे सर ज्याने या स्पर्धेमध्ये शीतपेय आम्हाला अवेलेबल करून दिले आणि त्यांच्या सोबतीला कृष्णा बडवी भालगावचे बाबूशा, त्यांची एक इनिंग तुम्ही ऐकाल. ते चांगले समालोचक आहेत आणि त्यांची एक इनिंग तुम्हाला ऐकायला मिळेलच. कारण कालच्या दिवसामध्ये एक शेवटचा सामना आपण आगरीमध्ये केला, परंतु त्यांचा एक समालोचनाचा टर्न आपण ऐकणार आहोत. सन्मान आपण करूयात. अरविंद भाई यांना आपण विनंती करूयात की तुमचा सन्मान जो आमच्या मंचावरती केला जाईल तो आदराने तुम्ही स्वीकारायचा आहे. तुम्ही आदरणीय आहात आमच्यासाठी ॲक्वागार्ड BPL मध्ये हीच सेवा तुम्ही पुरवली आणि तुमचं मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय की तुमची जी सेवा होती ती सेवा आमच्यासाठी प्रार्थनीय होती आणि त्या सेवेबद्दल आम्ही तुमचं आभार व्यक्त करतोय. तसेच भावेश रसाल यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करूयात. यंग आहेत, सळसळत गरम रक्त आणि त्या सळसळत्या रक्तामध्ये आपण अनेक साऱ्या ॲक्टिव्हिटीज त्याच्या पाहिला. कारण गतवर्षी अध्यक्ष चषकामधले जे सगळे बॅनर होते ते बॅनर भावेशने बनवले होते आणि हे जे सगळे बॅनर आहेत ते भावेशनेच बनवलेले आहेत. सो बॅनरमॅन द्वारली गावचे सुपुत्र आहेत आणि या सध्या क्षेत्रामध्ये ते हायलाईट होतात बॅनरच्या माध्यमातून. सो त्यांचाही आपण सन्मान या ठिकाणी केलेला आहे. ऑनगोईंग मॅचकडे आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी आपण सामना बघत आहात BBC 11 वर्सेस जय 11. आता सध्या तरी बॅटिंग सुरू आहे. स्कोर या ठिकाणी झालेला आहे तो म्हणजेच 9 धावा झालेल्या आहेत, 2 विकेट. आणि जाऊया मॅचकडे, जिथे सज्ज आहेत तुमच्या समोर मोनीश पाटील. थँक्यू सो मच भागीशी म्हात्रे सर. चला जाऊयात आपण मॅचकडे वळत आहोत. आपण आता जर बघितलं गेलं तर टार्गेटचा विचार केला तर
वन ठेवल्या गेल्या 61 61 धावांचा वन आहे आणि ते पार पाडताना षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. षटक क्रमांक दुसऱ्याला सुरुवात आणि पहिला चेंडूवरती जर बघितलं गेलं तर विकेट मैदानाच्या बाहेर परतले गेलेत. 9 आकड्यावरती 3 झटके. 63चं टार्गेट आहे. 61चं टार्गेट आहे. खोलवर टप्प्याचा ज्यावेळेस चेंडू होता खेळायचा प्रयत्न केला. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि त्याच दरम्यान फेकी करेपर्यंत 2 धावा फळकावरती बनवल्या गेल्या आणि याच 2 धावेच्या मदतीनं धावा संख्या फळकावरती वाढतीये. 11 आकड्यावरती जाऊन पोहोचल्या गेल्या. 3 विकेट गमावले गेले. 11 धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये 2 चेंडूंचा जिथे खेळ समाप्त झाला. रिक्वायर्ड रन रेट कडे लक्ष दिलं तर 18.75च्या सरासरी धावा फळकावरती, अर्थात फार वेगाने धावा बनवायच्यात. ऑप्समच्या बाहेर चेंडू हवेवरती एका उंची गाठली आणि त्यानंतर शॉट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल टिपली जाते. विकेट क्रमांक 4 हर्षद मडवी होते तिकडे क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आणि माघारी परततात वैभव उर्फ पप्पू. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. क्रमांक 6 वरती अक्षय. 4 विकेट मैदानाच्या बाहेर. 11 आकड्यावरती 4 धक्के दिले गेले. प्रथमतः बॅटिंग करताना बॅटिंग चांगली झाली पहिल्या डावात. तदनंतर विकेट क्रमांक 5 देखील अजून एक सफलता मिळतीये. 5वा विकेट. दोन विकेट मैदानाच्या बाहेर आणि या षटकामध्ये टोटल 3 विकेट पाहायला मिळाले. म्हणजे अर्थात आता विकेट हॅट्रिक वरती सवार आहेत. 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडूमध्ये 3 विकेट मिळवले. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा दिल्या हर्षद गोलंदाजीवरती. बॉल तयार. पुढचा बॉल पायावरती लागला आणि विकेट. हॅट्रिक इकडनं पूर्ण होतीये. एका रो मध्ये लगातार बार तिसरी बार तिसरा विकेट. सुपर गोलंदाजी. या दिवसामध्ये पहिल्याच मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर लगातार 5 विकेट मिळवले होते आणि आज या दिवसामध्ये अर्थात आजच्या दिवसामध्ये लगातार 3 आणि या षटकामध्ये टोटल 4 विकेट घेतलेत. व पुढचा बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे स्टॉप केला. एक सुपर षटक कंप्लीट झालं आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 61चा पाठलाग करताना धावसंख्या फळकावरती जर बघितला गेला तर टोटल जाऊन पोहोचला गेला त्यामध्ये 11 आकड्यावरती. षटक क्रमांक प्रगतीपथावरती जर बघितलं गेलं तर दुसरं समाप्त झालं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा फळकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये जिथे 9 धावा आल्या, 2 विकेट तिकडे गमावले गेले. दुसऱ्या षटकामध्ये 2च धावा दिल्या आणि 4 विकेट मिळवले हर्षदने आणि आता निहाल आहेत गोलंदाजीवरती. मागच्या मॅच मध्ये निहालने चांगली गोलंदाजी केलेली. यावेळेस पाहावं लागेल. आता पहिला 12 चेंडू मध्ये जर बघितलं गेलं तर 11 धावा बनवल्या. सो आता विजयासाठी इथून 40 धावा बनवायच्या. पहिलाच बॉल मिड विकेट बॉल लाईनच्या बाहेर निघून जाताना पहिल्या बॉलवरती पहिला धमाका पाहायला मिळतोय. सो 11 मध्ये अजून 44 बनवायच्यात. पुन्हा एकदा उडवायचा प्रयत्न केलाय. डाऊन दी ग्राउंड सरळ खेळायचा प्रयत्न केला होता आणि त्याच दरम्यान क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचले. झेल टिपू शकली नाही पण
2 धावा तिकडे कंप्लीट केल्या गेल्या आणि या झोन धावेच्या मदतीने धावा फळकावरती वाढतायत देखील. धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचतायत त्यामध्येच 19 आकड्यावरती. 43 धावा 10 चेंडू मध्ये येणारे पुढचे 10 चेंडू आणि 43 धावा विजयासाठी इथून असेल, कारण की 19 धावा फळकावरती बनवल्या गेल्या. 61चा पाठलाग करताना तिसरं षटक चालू आहे. विकेट फार गमावले गेलेत, टोटल 6 विकेट मैदानाच्या बाहेर आहेत. आणखी एक चांगला बॉल पॉपिंग क्रीज मध्ये टाकला होता, अगदी हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान मिड विकेट क्षेत्रामध्ये धावा फळकावरती बनवल्या गेल्या. चिन्नूचे फेकी पर्यंत 2 आणि 2 धावेच्या मदतीने 21 आकड्यावरती. तिसऱ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 21 धावा फळकावरती आहेत. दरम्यान गावदेवी मातेचे सेवक आणि भगत देखील आहेत, जे सन्माननीय आदरणीय संतोषजी म्हात्रे साहेब यांचे इथे शुभागमन झालं. वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणखी एक विकेट मैदानाच्या बाहेर, विकेट क्रमांक 7वा मैदानाच्या बाहेर परतले गेले आणि 8व्या विकेटसाठी पार्टनरशिप करण्याकरिता नवीन बॅटर 9व्या क्रमांकावरती नितेशला आपण पाहतोय. 7 विकेट गमावताना धावा फळकावरती 21 आहेत. चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला, टोटल 4. 5वा चेंडू प्रगतीपथावरती आहे. 3ऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. हलक्या गतीने पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न केलाय. एका धावेकरिता दुसऱ्या धावेचा तिकडे पलटवार दिला जातोय आणि 2 धावा सहज सोप्या पद्धतीने कंप्लीट केल्या जातील. आणि या 2 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती 23 आकड्यावरती पाहायला मिळतील. या षटकातील शेवटचा चेंडू. परी 11चे सर्व खेळाडू विनंती करेन की अगदी व्यासपीठासमोर यायचे. परी 11 संघाचे सर्व खेळाडू शेवटचा अंतिम चेंडू टॅप करून खेळायचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं देखील जाईल. 3ऱ्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 61चा पाठलाग करताना धावा फळकावरती 23 बनवल्या गेल्या. सो विजयासाठी आता इथून 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 38 धावा फळकावरती बनवायच्या. म्हणजे एकंदरीत जर बघितलं गेलं तर हा पॉइंट टेबल आपल्या समोर पाहतोय आपण. केविन 5-1-1 संघाचं जर मॅच पाहिलं तर 5 टोटल मॅच, ज्यामध्ये 4 मॅच जिंकलेत, 1 मॅच लूज झालेत. आणि जय 3959-11 जर पाहिलं तर 5 मध्ये 4 मॅच ते देखील जिंकलेत, 1 मॅच ते देखील पराभूत झालेत. परी 11 संघाने 5 मध्ये 4 मॅच ते देखील जिंकलेत, ते देखील 1 मॅच पराभूत झालेत. आणि देवांश सुपर किंगचा विचार केला तर 6 मधले 3 मॅच जिंकताना 3 मॅच पराभूत झालेत. त्याचनंतर रियांश रुवान 11 5 मध्ये 2 मॅच ते जिंकलेत, 3 मॅच पराभूत झालेत. BBC 11 4 मॅच खेळलेत, जिथे 1च मॅच जिंकलेत, 3 मॅच पराभव. आणि गावदेवी 40+ टोटल 6 मॅच आणि 6च्या 6 मॅच पराभूत झालेत. आणि इकडे अजून एक विकेट. मयुरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे.
तर मयुरेश मात्रे यांच्या माध्यमातून 500 आणि ओम पवार यांच्या माध्यमातून 500 रुपये, टोटल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे डॉट बॉल पाहायला मिळेल. निदाव चेंडू आहे आणि निदाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती आता पूर्णपणे थांबवला गेला. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संधी निर्माण आहे अजून मैदानामध्ये, पण 8 विकेट मैदानाच्या बाहेर गमावल्या गेल्यात. सो लिगली जर बघितलं गेलं तर विकेट हॅट्रिक कंप्लीट नाही होणार. 2 चेंडू आणि 2 विकेट आता घेतले तरी देखील पारितोषिक आहे कंटिन्यू 500 रुपयाचं. हलक्या गतीने खेळले गेलेत एका धावेकरिता. चला आता 1 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका चेंडूवरती विकेट घेतला तर पारितोषिक कंटिन्यू आहे का? बरं, मयुरेश मात्रेकडनं 500 रुपये आहेत. शेवटचा अंतिम चेंडू, मॅच फिनिश होतीये. चौकाराकरिता चेंडू निघून गेला आणि चला लगेचच पोस्ट मॅच प्रेझेंटेशन मध्ये आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊयात. या मॅचचे हिरो अर्थात मॅन ऑफ द मॅच हर्षद, मॅन ऑफ द मॅच ज्याने 4 विकेट मिळवल्यात. हर्षद मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घ्यायला यायचंय. आणि तदनंतर मायक्रोफोन वरती आपण कृष्णा मडवी सरांना इन्व्हाइट करूयात आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. खरं तर भाग्यश्री म्हात्रे सरांनी